तर हॅलो गाईज, पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये आला. तर आजचा आपला मिनी ब्लॉग असा आहे का आपण आज आहे गोविंदा स्पेशल. कारण की आज मी त्या निशोनी ब्लॉग चालू केला आहे ना. तुम्हाला दाखवतो कोपरमध्ये शूटिंग करतो आहे. नॉर्मल क्वालिटीचा आहे, समजून घ्या. कारण अकर पाणी पण खूप बरं होता आणि पोरा मस्ती लोलवत बिलवत पण होते. तुम्हाला दाखवतो कसं काय शूटिंग बिटिंग काढलेली आहे. सगळी आपली प्रॉपर शूटिंग बिटिंग करून आपली पोरा पण यायलाच पाहिजे. समाधान भाई आपला हातवरती करताय. सगळी माणसं इथून पालखीची जवळ होती. पोरा थोडी कमी पोरं होती कारण की सकाळच्या जरा कमी येतात, नंतर उजेड होत चालल्यावर हळूहळू पोरा येतात. तर बघत राहा आपला श्रीकृष्णाची फ्रेम बघा न. पालखी आपली चालू होती. नंतर यो आला संचा आपला काहीतरी बोलत होता भजन. टाईमपास ऐकवतो आम्ही पण. नाही इकडं पालखीची कशी इकडं पोऱ्या देत होते बघा. तुम्ही बघू शकता. कारण तुमच्याकडे असं करत असेल तर कमेंट करून सांगा नक्की. तर तुम्ही कमेंट पण नाही करावं ना. आपली पोरा बघा सगळी पोरं होती कारण की पोरा थोडी कमी आली ती सकाळी, थोडी कमी पोरं येतात. अजून काही पोरं आपली आली नाही. सगळी पोरं येतात. तुम्हाला दाखवून कसा का होते ना. हे पांडू काहीतरी टेन्शनमध्ये पवकत होता. पटक्यान कंची ते पोरांनी मस्ती केली, टी शर्ट वरली त्याची. तो बोलतो छत्रीशी उपडला की मधीन बोलला कोणी येऊ नका. नंतर आम्ही इकडे आलो. हे बघा यांचं काय चाललंय. सचिन भाई बघा काय बोलतंय. नंतर ही प्लॅनिंग बघा मित्रांनो. मुद्दाम गोट्याच्या हातात मोबाईल दिला. निशूला लोलवाचा होता. आता प्लॅनिंग बघा आमची. मुद्दाम सांगला त्याशी फोटो करायला जा. आम्ही गेलो तिघा जणांना. निशू लागला तू पुणे फोटो करायला. मुद्दाम फोटो फ्रेममध्ये बघला ना. आता बघा 1 2 3 यो घेतला त्याला लोलवला बघा. लोलवा लोलवी नंतर पटकन आपटला तक्र. तो लोलवला तक्र. आम्ही पळतो दुसऱ्या तक्र. हे काय करते पत्ताच नाही लागला. नंतर म्हणा हल्ली रेकॉर्डिंग करताना हसायला येते. परत गेला. आता बघा हां गेला परत तो पारला असा परत पारला असा. त्याला त्याशी भयांची पाण्याने कपवल्या आणि आका त्याशी पाय अंग डोला वाटतं तर असा. बघा आता तुम्ही काय होते. नंतर श्रवण आला पालखीच्या दिवशी बघा. आल्याला पारला असता. परत आम्ही पालखीची सोबतच होतो. आम्हाला साहेब पूजा करू होती. मस्त पूजा बिजा केली. नंतर थोडी आम्ही पोराबेर हिंडलो. परत इथं पांडूबाई आला. तर पांडूबाईच्या त्याशी कॅमेरा धरला. मी व्हिडिओ करत नव्हतो, मी थोडा लांबच होतो. नंतर इकडे सगळ्यांची शीट बीट घेत होता. त्यानंतर आम्ही गेलो प्रसाद खवला. ते पोहा दूध देतात. अण्णाभाई पण आपला आहे तशी एक नंबर मस्त वाटतंय बोलतं म्हणा. वॉइस टाकली नाही का शिव बिव पोरा देत होतं. मी पण होतो त्याशी सगळी पोरं होते. तर मला दाखवतो देवळाजवळ आरती चालू असताना. नंतर पहिली सांडी आलो मेघादाची पोराला. तर नंतर आपली पोरं थर लावायची सुरुवात केलं. काय पहिली सांडी बारक्या पोरांना बोलतं मान दिला तुम्ही पोरा बोलता. नंतर मी पण त्याची सपोर्ट करायला होतो बघा. नंतर आम्ही सगळी पोरा चरायला लागलो बघा शकता तुम्ही. कारण की वॉइस टाकता होतात बघा तुम्ही. नंतर आता व्हिडिओचा आपला वॉइस ऐका. नंतर चरला बाळलो पण याला काय हांडी फोडताना येत नव्हती. नंतर बघा तुम्ही वरती चरला तो भीत होता. नंतर मी उभा राहिलो कसा बिसा. नंतर त्याला हात दिल्यावर नंतर त्याने हांडी फोडायची सुरुवात केली. बघू शकता तुम्ही मित्रांनो. बघा आता तो कशी हांडी फोडत आहे. कारण की आपण वॉइस पण थांबवू नाही शकत. कारण की आता बघा अखेर दुसरी खालची पोरात चिखलाचं पाणी टाकवते. धरली हांडी हाताने त्यांनी धरली. नंतर फोडायची सुरुवात नाही. तर पोराला पण त्यांनी पका टाईम लावला. तर बघा कशी फोडते तो. एकदाशी घेतली हांडी धरली त्याने. थोडीशी डायरेक्ट रस्सी पण वाटते खाली आली हांडी फोडायच्या टाईमवर. हांडी जरी बाजूला सरली ना. नंतर हांडी फोडायला लागला. त्याला नारळ नव्हता निघत. अजूनपर्यंत नारळ निघला. फोडली हांडी कोणतरी डोक्यावर पारला सगळा. नंतर डायरेक्ट उडी टाकली त्याने बघा. तो खाली पारला. नंतर झाली आमचा तर सुरुवात झाली. तर बघा व्हिडिओ लास्टपर्यंत. नंतर मी चरलो फलाबिला करायला. तर पारथ्या अकरा चड्डी घ्यायला लागला माझी. तर खाली उतरत होतो त्यांनी स्वर्जन सांगला का जा त्याला बोलतं लोट जा. बोलतं जा जा तू लोट जा. तर मग परत लागला. नंतर आपला विपुल पोराला हांडी बघायला मजा करायला आला. त्याला व्हिडिओ नको मारू बोलतं टाकू बिकू नकोस. त्यान काय आता टाकत